शेतकरी मित्रांनो, ऊस लागवड केल्यानंतर पहिल्या 3 ते 4 महिन्यात तुमच्या ऊसात मोकळी जागा पडून राहते का? जर हो, तर हीच तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ऊस पिकामध्ये योग्य आंतरपीक घेतल्यास कमी खर्चात तसेच कमी जोखमीचे आणि हमखास अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारे आंतरपीक आपण यामध्ये घेऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऊस पिकामध्ये आपण कोणत्या आंतरपिकाची निवड करावी, तसेच आंतरपीक घेण्यासाठी योग्य अंतर काय असावे, आंतरपिकासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे आणि दुप्पट नफा मिळवून देण्यासाठी आपण आंतरपिकाचा कसा उपयोग करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता तुम्ही पाहत आहात खानदेश कृषी मित्र हे यूट्यूब चॅनल, जिथे तुम्हाला मिळते शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपाय आणि खात्रीशीर मार्गदर्शन. जर तुम्ही खरे शेतकरी असाल आणि शेतीविषयी प्रगती करायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. या व्हिडिओच्या शेवटी ऊसामध्ये आंतरपीक घेतल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो व किती नफा मिळवू शकतो हे सांगितले आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व व्हिडिओस लाईक करण्यास विसरू नका. मित्रांनो, ऊस लागवडीनंतर पहिले 90 ते 120 दिवस ऊस लहान असतो आणि ऊसाच्या 2 ओळींमध्ये भरपूर मोकळी जागा असते. या जागेमध्ये ऊस पिकास पूरक असे दुसरे पीक घेणे म्हणजेच आंतरपीक होय. यामुळे ऊस पिकातील मोकळी जागा भरून निघते, ज्यामुळे नैसर्गिक तण नियंत्रण होते, तसेच अतिरिक्त उत्पन्न देखील मिळत असते आणि त्यासोबत मातीची सुपीकता देखील वाढत असते. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आंतरपिके कोणती घ्यावी. यामध्ये आपण कडधान्य, भाजीपाला तसेच तेलबिया आणि व्यापारी पिके देखील घेऊ शकतो. कडधान्यामध्ये आंतरपिकाची निवड करत असताना मूग, उडीद, हरभरा ही पिके घेऊ शकतो. ही पिके जमिनीतील नायट्रोजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मुख्य पिकास नायट्रोजनचा पुरवठा होत असतो व ही पिके माती देखील सुपीक करत असतात. यानंतर भाजीपाला पिकांची देखील आपण आंतरपीक म्हणून निवड करू शकतो. यामध्ये कांदा, मेथी, कोथिंबीर, मिरची यासारखी पिके घेऊ शकतो. यामुळे आपणास जलद उत्पन्न तसेच ही पिके चांगला नफा मिळवून देणारी असतात. यासोबत आपण ऊस पिकामध्ये तेलबियांची देखील लागवड करू शकतो. यामध्ये सोयाबीन तसेच शेंगदाणा या पिकांची आपण निवड करू शकतो. यांना बाजारात चांगला दर मिळत असतो. त्यासोबतच ही पिके चांगला नफा मिळवून देणारी असतात. पण आंतरपीक घ्यायचे असेल तर ऊसाच्या ओळींचे अंतर हा एक महत्त्वाचा विषय आहे. यावरच आंतरपीक व मुख्य पीक यातून येणारे उत्पन्न अवलंबून असते. म्हणून योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे असते. ऊस पिकामध्ये आंतरपीक घेण्यासाठी ऊसाच्या 2 ओळीतील अंतर हे 4 ते 5 फुटांपर्यंत असावे. यामुळे ऊस आणि आंतरपीक यांच्यात स्पर्धा होत नाही व आंतरपिकाचे उत्पन्न चांगले येऊन भरपूर नफा मिळत असतो. आता पाहूया आंतरपीक नक्की का घ्यावे व यापासून आपणास काय फायदा मिळतो. तर मित्रांनो, ऊसाचे पीक हे वार्षिक असते. ऊसाच्या पीकपासून वर्षानंतर उत्पन्न मिळते आणि ऊस पिकास लागणारा खर्च हा मोठा असतो. ऊस पिकास लागणारा खत व्यवस्थापन तसेच फवारणी व्यवस्थापन यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. यामुळे आंतरपीक जर घेतले तर यामुळे ऊसाचा संपूर्ण खर्च हा आंतरपिकामधून निघतो व ऊस पिकापासून मिळणारे उत्पन्न हा आपला निव्वळ नफा असतो. तसेच यापासून आपल्याला बरेचसे फायदे होतात. ते म्हणजे ऊस पिकात आंतरपीक असल्यामुळे पिकात तण कमी होते, तसेच जमीन सुधारण्यास मदत होते, पाण्याचा योग्य वापर होतो. म्हणजेच एकाच शेतातून 2 पिकांचा फायदा होत असतो. मित्रांनो, ऊस पिकामध्ये आंतरपिकाची निवड करत असताना
ही चूक करणे 100% टाळा. ती म्हणजे ऊस पिकापेक्षा जलद वाढणारे आणि उंच वाढणारी पिके म्हणजेच मका, ज्वारी, बाजरी अशी पिके ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ नका. जर अशा प्रकारे योग्य आंतरपिकाची निवड, तसेच योग्य अंतर व योग्य खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन केल्यास आंतरपिकातून तसेच मुख्य पिकातून भरघोस असा नफा आपण मिळवू शकतो.